अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परम ब्रह्म परम धाम सचितानंद विग्रहम, ज्ञानेश्वर इति ख्यातम प्रणमामि गुरुं परम. जयंती शिष्य बुद्धिस्था ज्ञानदांत दिवाकरः, रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यास परायणः. ब्रह्मैवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहः केवलोऽहं सनातनः. यस्य देवे परा भक्ति, यथा देवै तथा गुरु, तस्यैते कथितार्थाः प्रकाशन्तो महात्मनः. यदक्षरमणाख्येय मानन्दम् अजमव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्यखया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी, जयत्या ज्ञानमस्तस्य दयार्द्राय निरन्तरम्. सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः, ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः. अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मिथस्तरां, तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सर्वांना. ओवी क्रमांक 58. हा 57चा खालचा वाचायचा भाग राहिला महाराज, काय वाचलेला. बर बर चालेल, वाचतो. 57 घेतो. ओवी क्रमांक 57. येथे निर्धारेसे विचारू, निमोनी झाला साचारू, स्वामींच्या संकटी शुरू सुभटू जैसा. अर्थ: विचार निश्चयपूर्वक नाहीसा झाला. ज्याप्रमाणे राजाला संकट आले असता शूर शिपाई युद्ध करून मरण पावतो, त्याप्रमाणे विचार आत्मवस्तूचे ज्ञान झाले असता नाहीसा होतो. विवरण: तसेच येथे म्हणजे परमात्म वस्तूविषयी विचाराने निश्चयासह मरून आपले सार्थक केले, म्हणजे विचाराने जीवाला भगवत प्राप्ती करून देऊन आपणही स्वतः राहू नये. कारण विचाराचा उपयोग आवरण निवृत्ती करता आहे. आवरण निवृत्ती झाल्यानंतर तो आपलाही नाश करून घेतो, तरी पण त्याला सार्थकताच येते. त्यास दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे राजावर संकट आले तर त्याचा प्रधान मंत्री आपण स्वतः मरून राजाला यश मिळवून देतो, तसे येथे विचार हा कोणी एक मंत्री आहे, तो आपण स्वतः परमात्म वस्तूकरिता नाहीसा होऊन सार्थ होतो. बोलावं महाराज, आपण आपल्याला विनंती आहे की आपण बोलावं. ठीक आहे. येथे निर्धारेशी विचारू, निमोनी झाला साचारू, स्वामीच्या संकटी सुरू सुभटू जैसा. येथ निर्धारेशी विचारू,
निमोनी झाला साचारू, स्वामीच्या संकटी सुरू सुभटू जैसा. माऊली महाराज महावैष्णव ज्ञानोबाराय विचाराबद्दल आपल्या समोर अनुवादन करतात की विचार परमात्मा वस्तूच्या ठिकाणी विचाराची कशी स्थिती आहे. कारण आतापर्यंत अनेक साधनाचा उल्लेख करू करू ज्ञानोबारायानं ते परमात्मा वस्तूच्या ठिकाणी माग फिरकली. परमात्मा वस्तूच्या ठिकाणी ते टिकू शकले नाही. परमात्मा वस्तूच्या ठिकाणी ते नाही तर शून्य झाली. उपाय, दृष्टांत, प्रमाण, शब्द असे अनेक प्रकारचे जे काही साधन आहेत, जे साधन उपाय म्हणून प्रख्यात आहेत शास्त्राने, अनेक संप्रदायांनी, अनेक धर्मांनी, अनेक पंथांनी ज्या साधनाचा धर्म म्हणून, परमार्थ म्हणून, मार्ग म्हणून उल्लेख आहे आणि बहिरंगात, मध्यरंगात किंवा अंतरंगात काही काही प्रसंगी ते त्याच्या साधकाच्या दृष्टीनं मुख्यत्वानं सांगावे बी लागलेले आहेत आणि त्यांचा उपयोग बी आहे त्या त्या स्थितीत त्या त्या साधकाला. परंतु परमात्म्याच्या निर्विशेष स्वरूपाच्या ठिकाणी, अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणचा या ठिकाणी ज्ञानोबाराय खुलासा करून सांगतात, अनुवाद करतात. कारण की हे 5वं प्रकरण आहे सच्चित आनंद पदत्रय नावाचं. तर इथं सच्चितानंद ह्या पदत्रयाची देखील विशेषता ठेवलेली नाही ज्ञानोबारायानं. इथं कोणता भेद, कोणता वाद आणि कोणतं द्वैत आणि कुठलीच विशेषता याला ठाव ठिकाण नाही. निरुपाधिक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तिथं ना गुरु शिष्य नाही, ना तिथं देवभक्त नाही, ना तिथं कुठली उपाधी नाही, तिथलं कुठलेच भाव नाही, जीव शिव नाही. कारण सर्वच उपाध्या तिथं भ्रम ठरल्यामुळं, अविद्या उपाधी भ्रम ठरल्यामुळं, अध्यास ठरल्यामुळं जीवपणा अध्यास आहे तिथं. आणि माया उपाधी सुद्धा अध्यास ठरल्यामुळं शिवपणा सुद्धा अध्यास आहे तिथं, भ्रम आहे. आणि प्रकृती मिथ्या ठरल्यामुळं प्राकृत सर्व जगत देखील अध्यास आहे. प्रकृतीचं जगत, अविद्येचा जीव आणि मायेचा शिव, ही जी 3 कोणी अशी सर्व जगाची स्थिती आहे. तामस जग, राजस जीव आणि सात्विक शिव, ही मायेच्या 3 गुणाची 3 विभाजन आहेत. आणि हे तीनच सृष्टीचे मूळ आहेत, प्रकृती, अविद्या आणि माया. आणि हे तिन्ही बी भ्रांत्या आहेत, राजस, तामस, सात्विक भ्रांत्या आहेत. आणि ह्या तिन्ही बी भ्रांत्या ज्ञानोबारायानं सांगितल्या त्रिगुण आसार. त्रिगुण आसार म्हणजे जीव, शिव, ईश्वर. आसार शब्दाचा इथं भ्रम करायचा अर्थ, भ्रांत्या आहेत. पण कुठं? अधिष्ठान स्वरूपाच्या दृष्टीनं. मूळ जे अधिष्ठान आहे, निर्विशेष अव्यक्त निराकार परमात्मा, त्याच्या ठिकाणी हा सर्वच भ्रम आहे, सर्वच अध्यास आहे, सर्वच अध्यारोप आहे. असा त्या अध्यारोपाचा अपवाद करताना ज्ञानोबाराय या प्रकरणामध्ये त्या परम वस्तूच्या ठिकाणी कुठलंच साधन चालत नाही. नाना साधनांच्या केल्या खटपटा. किती जरी साधनं असली तर सर्व साधनं काही यांत्रिक आहेत, काही तांत्रिक आहेत. मागं पाहिलं आपण मागच्या ओळीच्या ठिकाणी काही यंत्रारूढ होऊन साधनं असतात आणि काही तंत्रारूढ होऊन असतात. तर यंत्रारूढ होऊन असलेली सर्व कर्म मार्गातली, योग मार्गातली साधनं यंत्रारूढ होऊन आहेत. काहीतरी स्थूल देहातले किंवा सूक्ष्म देहातले घटक घेऊन ते साधनं असतात. जसं तपश्चर्या आहे तर ती स्थूल घेऊ नये. जशा बहिरंग उपासना आहेत त्या स्थूल देहाचं मुख्यत्व आहे त्याच्यात. आणि काही उपासना आहेत तर त्याच्या सूक्ष्म देहाचं महत्व आहे. काही मन घेऊन, काही इंद्रिय घेऊन, काही प्राण घेऊन. स्थूल आणि सूक्ष्म देहाचे काही घटक घेऊन ज्या साधना असतात
ते यांत्रिक साधना आहे, सर्व यंत्र येते. आणि बुद्धी घेऊन, चित्तवृत्ती घेऊन, अंतकरण वृत्ती घेऊन अंतरंगातल्या काही साधना आहेत त्या तांत्रिक साधना आहेत. तंत्र घेऊन, विवेक घेऊन, वस्तुतंत्र आहे. वस्तुतंत्राच्या सर्व साधना आहेत त्या तांत्रिक आहेत आणि कर्तृत्वाच्या ज्या सर्व साधना आहेत त्या यांत्रिक आहेत. यांत्रिक आणि तांत्रिक दोन्ही प्रकारच्या साधना प्राकृतिक आहेत, जगदांपातील जीवसृष्टीतल्या आहेत, मायावी उपाधीच्या नंतरच्या आहेत, अभिव्यक्त आहेत. त्या सर्व साधना सविशेष आहेत. त्याच्यातलं साध्य बी सविशेष आहे, साधन बी सविशेष आहे आणि साधक बी सविशेष आहे. म्हणून तो सर्वच भ्रम आहे. आणि हा सर्वच भ्रम लक्षात येत असतो अधिष्ठानाचं दर्शन झाल्यावर. सर्वच भ्रम आहे आणि सर्वच भ्रम जिथं ठरते ते तत्व सार आहे, ते तत्व अधिष्ठान आहे, ते तत्व केंद्र आहे, ते ब्रह्म आहे. तत्ब्रह्म तत्वम ते तू आहेस असं गुरु सांगतात. तत् तत्सदिती ते सर्वाच्या पहिलं असलेलं, पलीकडे असलेलं सत्य, ते परम सत्य. तत्सत इति अशी भगवद्गीता सांगते. तत्वम अशी असं वेद सांगतात, असं उपनिषद सांगतात. असे सर्व धर्म, सर्व संप्रदाय, सर्व धर्मगुरु, सर्व संत मंडळी, सर्व आचार्य, सर्व ऋषी एकमुखानं गर्जन करतात. ऐशी गर्जती पुराणे वेद वाणी सकळ जेणे संत गर्जतील तेने अनुभवी निर्भर. अनुभवानं बी सिद्ध होते, संत बी असं सांगते, शास्त्र वेद पुराण बी असं सांगतील की ते आमचा प्रकृती पलीकडील भाव तो पलीकडला, असं ज्ञानोबराय बी ज्ञानेश्वरी सांगतात. मग असं जे स्वरूप आहे ते सर्वाच्या पार असल्यानं त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या स्वरूपाला ग्रहण करण्यासाठी, त्या स्वरूपाला विषय करण्यासाठी कुठलीही साधन सक्षम नाही. तर त्याबद्दल अनेक प्रकारच्या साधनाचा आधी उल्लेख केलेला आहे. आज विचाराच्या साधनाबद्दल ज्ञानोबराय सांगतात की येथे, ते कुठे, येथे निर्विशेष स्वरूपाच्या ठिकाणी, येथे म्हणजे त्या ब्रह्माच्या ठिकाणी, येथे म्हणजे निरुपाधिक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, येथे निर्धारीशी विचारू निमोनी झाला साचारू. विचाराचं काय झालं पहा, मागच्या साधनाचं काय बोलले महाराज आणि या साधनाबद्दल काय बोलतात. मागचे साधन मागच्या मागच गेले असं सांगितलेलं. उपाय मागील पाये घेऊन झाले वाये, प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची. मागल्या साधनाबद्दल ज्ञानोबराय सांगतात की ते उपाय मागच्या मागच गेली, प्रतितीनं तो सोय टाकून दिली परमात्म्याची प्रतिती आणून देण्याची, तिची सोय व्यवस्थाच नाही लागली. पण विचार काय झाला, विचार मागणं गेल्याला सांगितलं नाही. पाहतो ज्ञानोबरायचं कल्पकता आहे. ज्ञानोबराय ज्याला जितकं महत्व द्यायचं, ज्याला ज्या जागेवर पाहतं त्या जागेवर पाहतात. ज्ञानोबराय विचाराला माग गेला असं म्हणत नाहीत, परताला असं म्हणत नाहीत. विचार इथं निर्धारीशी विचारू, इथं निश्चयासह विवेक, निश्चयासह विवेकाचा निश्चय असतो, निश्चय असतो, विवेकांती निश्चय होत असतो. बुद्धीचे भाग आहेत विवेक, विवेक बुद्धीची कृती आणि निश्चय बुद्धीची निष्पत्ती, फल आहे. म्हणून येत निर्धारीशी विचारू म्हणजे ज्ञानोबरायला सांगायचंय की इथं हा जे विवेक आहे, बुद्धी सत्वगुणात शुद्ध सत्वानं, शास्त्रांच्या संतांच्या सेवेनं, ईश्वराच्या प्रसादानं बुद्धी झालेला जो विवेक आहे, तर तो निश्चयासह निमोनी झाला साचारू. तो विवेक आणि त्याचा निश्चय झालेला हा संपाला आणि साचारू झाला म्हणजे परमात्मा झाला. परमात्मा स्वरूपात तो एकरूप झाला, तो देव झाला. मन हे राम झाले असा त्याचा अर्थ आहे. ती माग नाही पडताला, त्याचं अध्यस्त स्वरूप कळालं आणि तो अधिष्ठान स्वरूप झाला असा त्याचा अर्थ आहे. एथ निर्धार ऋषी विचारू निश्चयास विचार. पहा आता हे पहा, ज्या वेळेला संतांच्या संगतीत महावाक्याचं चिंतन होऊन तत्व पदार्थ शोधनाची साधना ही विवेकाची साधना आहे. शोधनाची म्हणजे शोधन म्हणजेच विवेक, हिशोब, दृष्टी, निहाळणं. तर ह्या साधनेत
ही साधन कसं संपत आणि संपल्यास काय उरत याच ज्ञानोबा इथं चिंतन सांगायला लागली. तर विवेक संपतो, निश्चय होतो. ज्ञानाला विवेकांती निष्कर्ष लागतो, निश्चय होतो. आणि तो निश्चय झालेला सुद्धा एक अंतःकरणाची धारणा, एक अंतःकरणाची धारा आहे, एक अंतःकरणाचाच भाग आहे, बुद्धीचाच एक भाग आहे झालेला निश्चय. बुद्धी पांगणं हा संशय आणि बुद्धी एकवटणं हा निश्चय. बुद्धीला अनेक फाटे फुटणं, शाखा फुटणं ही शंका आहे. आणि बुद्धी एकवटून जाणं, बुद्धी अखंड रसाला येणं, बुद्धीचं एक मूस बनणं याला निश्चय म्हणतात. पण एक मूस बनलेली बुद्धी सुद्धा परमात्म्या ठिकाणी टिकत नाही, ती सुद्धा अध्यस्त ठरते, हा त्याचा आशय. एकमूस झालेली बुद्धी म्हणजे निश्चय, पांगलेली बुद्धी म्हणजे संशय, डगमगलेली, फाटी फुटलेली. संतांच्या संगतीत बुद्धीला फाटी फुटत नाहीत, कारण जिथं जिथं जे देते उठी तया तय हाती खुंटी, खाजणी भाजणी तुका साक्षी उरला दोन्ही. फाटा फुटला की संत छाटतात त्याला, फाटा फुटला की त्याला दाबतात संतात. कारण बुद्धीला फाटे फुटत असतात अविद्येनं, कारण बुद्धीची जी वृत्ती ती अविद्येवरच आधारित आहे, अविद्येनच चलती. अंतःकरण जी चतुष्टी आहे, अंतःकरणाचा जो भाग आहे तो अविद्याजन्यच आहे, अविद्यायुक्तच आहे, अविद्यिकच आहे अंतःकरण. कारण जसं देहाचं कारण ते हे दिसण्याचं कारण इंद्रिय, तसं इंद्रिय दिसण्याचं कारण मन आहे, आणि तसं मन दिसण्याचं कारण अज्ञान आहे. मन कुठून आलं? अविद्येतून, अज्ञानातून. मन अज्ञानाचं कार्य, इंद्रिय मनाचे कार्य आहेत, आणि विषय हे इंद्रियाचे कार्य आहेत. कार्यकारण भावाची आपण जर शृंखला पाहिली तर विषयाला इंद्रिया वाचून स्थान नाही, अस्तित्व नाही. इंद्रियाला मना वाचून अस्तित्व नाही, आणि मनाला अज्ञाना वाचून अस्तित्व नाही, आणि अज्ञानाला ज्ञान वाचून अस्तित्व नाही, आणि विशेष ज्ञानाला सामान्य ज्ञाना वाचून अस्तित्व नाही. झाला समजाच प्रकृतीचा सर्व जगदांपाती पसाऱ्याचा आढावा झाला. विषयापासून तर सामान्य ब्रह्मापर्यंत, सामान्य ज्ञानापर्यंत. म्हणून एवढं जे एकूण एकावर आधारलेला आहे, तर याच्यामध्ये आपण पाहू लागलो की बुद्धी ही अज्ञानच आहे. हा, म्हणून बुद्धी ही अज्ञान कार्यच आहे. किती जरी सात्विक असली, किती जरी शुद्ध असली, किती जरी साधकाच्या उपयोगी असली, परंतु ब्रह्मदृष्टीने तिच्याकडे जर पाहिलं तर ती अज्ञान कार्य, अविद्या कार्य. अविद्येचं सत्वगुणाचं फलित आहे, म्हणून चमकती, म्हणून शोभती, म्हणून साधन आहे ती, म्हणून तिचा काही काळ उपयोग आहे, काही मार्गक्रमण करताना उपयोग आहे. परंतु ती सुद्धा अविद्याच आहे, आणि अविद्या नाशात तिचा सुद्धा बाध होतो. अविद्या नाश झाला की बुद्धीचा बाध व्हावा, आणि बुद्धीचा बाध नाही झाला तर अविद्येचा नाश नाही झाला. कारण तिचं कारण उरलं तर ती उरण, जर तिचं कारणच नाही उरलं अविद्याच, परमात्मा विषयाचं अज्ञान, आपल्या स्वरूपाचं अज्ञान जर समूळ निवारण झालं तर बुद्धीला ठिकाण कुठे? बुद्धी कशावर जगन? जर पोळ्याचा बैल केला आणि त्याच्यातला चिखल पूर्ण काढून घेतला तर बैल उरण कुठं? गणपती केला आता उद्या करणारे भाद्रपद महिन्यात, त्याच्यातला जर चिखल काढून घेतला, मातीचा भाग काढून घेतला तर गणपतीला ठाव कुठं राहिला? तसं अविद्या पूर्ण जर गेली तर बुद्धी कशाची आली? मन कशाचं आलं? इंद्रिय कशाचे आले? देह कुठे, जग कुठे? हे नाही म्हणजे, हे नाही म्हणजे हे कसं नाही होतं? त्याचं सत्यत्व जाते. हे तरी फक्त सत्यत्वच आहे, वस्तू नाही ती, सत्यत्व आहे. जसा स्वप्नातला हत्ती फक्त सत्य वाटतोय, वस्तू नाही ती, पहिलीच नाही वस्तू, पहिलीच नाही ती, फक्त सत्यत्व बुद्धी आहे त्याच्याबद्दल. तसं जग पहिलंच नाही, फक्त सत्यत्व बुद्धी, ती सत्यत्व बुद्धी अज्ञानामुळे. कारण सत्याचा अज्ञान असल्यामुळे याला सत्य म्हणायला लागला. जगाला का सत्य म्हणायला लागला? सत्याच्या अज्ञानामुळं. देहाला का सत्य म्हणायला लागला? सत्याच्या अज्ञानामुळं. जीवपणाला सत्य का म्हणायला लागला? जन्म मरणाला? सत्याच्या अज्ञानामुळं.
आणि विशेष ज्ञानाला बी सत्य का म्हणायला लागला? सत्याच्या अज्ञानामुळे. म्हणून अज्ञान एकटं जात नाही, ते ज्ञानाला घेऊन जाते. अविचार एकटे जात नाही, ते विचाराला घेऊन जातील. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एक जात नसते. गेले तर दोन्ही जातील, नाही तर दोन्ही राहतील. जर विशेष ज्ञान राहिलं तर अज्ञान राहतेच. म्हणून विशेष ज्ञानाचा सुद्धा समाप्ती सांगितलेली. साधुबोध झाला तो नरून या ठेला, ह्या सांगण्यातच दोन्ही बी सोबतच गेली. नाण्यातला एक भाग जात नाही. गेली तर चिंच आणि पट दोन्ही जातील. असं नाही की चीज जाती पाण्यात डुबून आणि पट राहतो. तीच हरपतीन पट राहतो खिशात, असं नाही. हरवली तर दोन्ही बी हरवते आणि राहिली तर दोन्ही राहतील. कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या. तसं ज्ञान आणि अज्ञान, अविचार आणि विचार, बुद्धी आणि बोध, हे दोन्ही बी सोबतच जात असतील. म्हणूनच ज्ञानोबा सांगायला लागली की त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी विचार आणि विचाराचा निर्धार, विचारानं झालेला निर्धार, निश्चय. आता ही थोडी गमतीची गोष्ट आहे. कारण निश्चय ब्रह्मज्ञानाचा, ब्रह्मनिष्ठा जी निश्चय ब्रह्मनिश्चय, तो राहत असतो का जात असतो? खूप महत्वाचा भाग आहे हा. ब्रह्मज्ञानानं जगत जाते, ब्रह्मज्ञानानं देहंकार जातोय, ब्रह्मज्ञानानं जीव शिवातला भेद जातोय, ब्रह्मज्ञानानं बंधन निवृत्त होते, ब्रह्मज्ञानानं मोक्षाची भ्रांती राहत नाही, आणि ब्रह्मज्ञानानं अज्ञान राहत नाही. ब्रह्मनिश्चयानं मग ब्रह्मनिश्चय राहतो का नाही? ब्रह्मनिश्चय ब्रह्माहून वेगळा आहे का ब्रह्मरूप आहे? ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मरूपच. हा, पहा, बरोबर आहे तुमचं बोलणं. ते ब्रह्मनिश्चय ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे का? कसं आहे मग? ब्रह्मनिश्चय जर ब्रह्मरूप आहे तर तोपर्यंत विचार निश्चय ब्रह्मरूप आहे का? निश्चय नव्हता, तोपर्यंत आम्हाला ते वाटत नव्हतं, वेगळं वाटत होतं ब्रह्माहून. हा मग आणि आता ब्रह्मनिश्चय जो आहे तो ब्रह्मनिश्चय बुद्धीचा भाग आहे का कसा आहे? निश्चय झाला विचाराचा भाग आहे, विचाराचा झालेला गोळा आहे, विचाराची झालेली एकमोस आहे. त्या एकमोशीत एवढंच आहे फक्त, ते शुद्ध सात्विक आहे, अंतर्मुक्तीचा विषय आहे, शुद्ध आहे, स्थिर आवलेला आहे, आणि ते साधनेचं फल आहे, तपाचं फल आहे. ती निष्ठा सहज नाही. ब्रह्मनिष्ठा म्हणजे चेष्टा नाही. ब्रह्मनिश्चय म्हणजे साधी गोष्ट नाही. अनंत जन्मांती, अनंत तपांती, अनंत पुण्यांती, अनंत सेव्यांती. ईश्वराची कृपा, संतांची कृपा, शास्त्राची कृपा जिथं एकवटलेली, सर्वाचा वर्षाव झाला ज्या बुद्धीवर, सर्वाची सेवा घडली ज्या बुद्धीच्या ठिकाणी, त्याच बुद्धीत ब्रह्मनिश्चय होतो. पण इतका जरी झालं, इतक्या जरी कृपेचं फलित असला तर ब्रह्मनिश्चय व्यवहारिक का कसा आहे? व्यवहारिक आहे, व्यवहारिक तो आहे का पारमार्थिक? अविचालेसच आहे. व्यवहारिक आहे. आणि व्यवहारिक ज्ञानबंधामध्येच येतो तो. हा हा हेच आवश्यक होत तुमच्याकडून. म्हणून ते व्यवहारिकच आहे. इतकं जरी त्याचं उच्च कोटीचा असला तरी व्यवहारिकच आहे. आणि व्यावहारिक असल्यामुळे व्यावहारिक वस्तू आहे का? पारमार्थिक वस्तूच्या ठिकाणी जसं व्यावहारिक वस्तूच्या ठिकाणी प्रातिभाषिक वस्तू ठरत नाही, तशी पारमार्थिक वस्तूच्या ठिकाणी व्यावहारिक वस्तू नाही. म्हणून निश्चयाचं बळ आहे, निश्चयाची निष्ठा आहे, निश्चयाप्रमाणे झालेलं आहे, निश्चयाप्रमाणे संशय राहिला नाही, अविद्या राहिली नाही, निश्चय झालेला आहे. पण तो निश्चय देखील व्यावहारिक असल्यामुळं तो देखील ह्या खोट्या माईकामध्येच आला. हे ध्यानात घ्यायचं जरा. त्याचं सुद्धा इथं निवारण झालंय. तो सुद्धा भ्रम कळालाय. आता काय सांगा, तो सुद्धा जगासारखा ठरला, तो सुद्धा स्वप्न ठरला.
आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीशे. स्वप्न तर स्वप्न आहे, पण जगात बी स्वप्न आहे. बाहेरलं जगत तर स्वप्न आहे, पण देहांकार बी स्वप्न आहे. देहांकार तर स्वप्न आहे, पण देहांकाराचा विवेक बी स्वप्न आहे. विवेक तर स्वप्न आहे, पण विवेकानं झालेली निष्ठा बी स्वप्न आहे. आपल्याला काहीच उरू द्यायचं नाही. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. काहीतरी उरलं की माया उरली. काहीतरी किंचित बी दुसरं उरलं तर समजायला घेऊन येत असतं ती. थोडी जरी फोन उरली रोगाची तर समजायला घेऊन येईन बरं का ती. म्हणून शांत केले जनार्दनी, म्हणून गुरुच्या संगतीत राहत आहे. थोडं जरी उरलं, शेतात गवत थोडं जरी उरलं तर ते जास्त होत असतं. ध्यानात घ्या ही गोष्ट. थोडे बी अंशात द्वैत उरलं नाही पाहिजे, माया उरली नाही पाहिजे, भ्रम उरला नाही पाहिजे. जगाचं कारण थोडं बी उरलं नाही पाहिजे. थोडं बी उरलं तर ते सर्वाला घेऊन येत असते. सर्वाला घेऊन येत असते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून ज्ञानोबा त्या निर्धाराला सुद्धा भ्रम ठरवायले. आता निर्धार परमात्मा वस्तूच्या दृष्टीनं भ्रम आहे. ह्या संशयाच्या दृष्टीनं साधन आहे. निश्चयानं संशय राहत नाही. संशयाच्या दृष्टीनं साधन आहे. परमात्मा वस्तूच्या दृष्टीनं भ्रम आहे थोडी. आणि ज्ञानोबरायाचं हे पूर्ण अमृत अनुभवाचं प्रकरण किंवा ज्ञानोबरायाचा पूर्ण अमृत अनुभवाचा जो अनुवाद आहे तो ब्रह्मदृष्टीहून खाली उतारलेला नाही. त्याच्यातला एक बी शब्द अधिष्ठानाहून खाली उतरून बोललेला नाही. समाधीची भाषा आहे, मोक्षाचा अनुवाद आहे. ब्रह्मज्ञानच इथं शब्दातून प्रगट झालेली. म्हणून ज्ञानोबा कशाची भीड ठेवीत नाहीत. निष्पक्ष, निर्भीड आणि स्पष्ट बोलणं असतं संतांचं. नाही भीड भाड तुका म्हणे सानाथवर. की बुद्धी हा बोध हो रे, पण भीड नाही संताला त्याची. अविवेक अविचार सण आहेत म्हणून त्याची भीड नाही आपल्याला. आपण म्हणतो त्याला बोलले तर याला पण बोलतील. तसा शिक्षक इतर विद्यार्थ्याला बोलतो, पण मॉनिटरला सुद्धा बोलतो, त्याला सुद्धा शिक्षा करू शकतो. शिक्षक आहे तो, गुरु आहे तो. लहाना भाऊ मोठ्या भावाला आदर देईन, पण बापाला दोन्ही बी लेख सारखेच आहे. दोन्हीला सारखी शिक्षा करतो, दोन्हीला सारखंच प्रेम करतो तो, आणि सारखीच शिक्षा करतो. त्याला लहान मोठा नाही. तसं ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबा असे की ते अविचाराला जितकी भीड राखीत नाही तितकी विचाराची बी भीड राखीत नाही. जितकी अज्ञानाची भीड राखीत नाही तितकीच ज्ञानाची बी भीड राखीत नाही. जितकी बंधनाची भीड राखीत नाही तितकीच मोक्षाची बी भीड राखीत नाहीत. ज्ञानोबा राय, ज्ञानोबा रायला निर्भीड. निर्भीड म्हणजे जे खोट आहे ते खोटच, जे खरं आहे ते खरंच. खऱ्याच्या तुलनेला खोटं आणून बसित नाही ती. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात केत निर्धारीशी विचारू निमोनी झाला साचारू. फक्त एवढंच सांगतं त्याला, इतकंच त्याला मोठं स्थान दिलं की तो विचार माघ नाही आला इतर साधनासारखा. तो निर्धारासह विचार स्वतः निमला, म्हणजे स्वतः संपाला आणि साचार झाला, सत्यत्वाला प्राप्त झाला, सत्यरूप झाला. धन्य सत्यरूप ब्रह्मरूप झाला संसार. सत्य स्वरूपाशी एकवट. जशी दोरी सर्प दोरी झाली, आळी भिंगोरी झाली, हे जसं आपल्याला लक्षात येतंय. त्याचप्रमाणे ज्ञानोबा राय म्हणतात विवेक आणि निश्चय, विवेकाची जी निष्ठा झालेली, निर्धार, तर तो निमोनी झाला साचारू. कसा झाला तर त्यासाठी दृष्टांत त्याला स्वामीच्या संकटी शुरू सुभटू जायचा. स्वामीच्या संकटात जसा एखादा सूरवीर त्याचा सेनापती, प्रधान सेनापती, जसा धारातीर्थी पडावा, तसा वीर गतीला प्राप्त व्हावा आणि राजाला यश द्यावा त्यानं.
जसं बाजी प्रभूनं शिवरायाला वेस दिलं पावनखिंडीमध्ये स्वतः निमून, तानाजीनं गड जिंकण्याच्या त्या प्रकरणात, त्या कार्यात स्वतः निमाले, स्वतः निवृत्त झाले आणि शिवरायाला येस दिलं. अनेक सूर्य येस दिलं, यशस्वी गाथा झाली त्याची. अभिमानू गेला आणि पांडवाला येस दिलं, येस दिलं. असे बरेच प्रकरण आहेत. गेले ते पण येस देऊन गेली. त्याप्रमाणे मोक्षाच्या ह्या कार्यात, ह्या धर्म कार्यात विचार संपतो पण यशस्वी होऊन अपयशी नाही. कुंभकर्ण गेला पण येस देऊन नाही गेला, इंद्रजित गेला पण येस देऊन नाही गेला, कर्ण गेला पण येस देऊन नाही गेला. ते बी गेली, अभिमानू गेला आणि कर्ण गेला, पण कर्ण येस देऊन गेला. त्याच्या जाण्यात येस आहे. ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी. बाजी प्रभू तानाजी गेली, यशस्वी होऊन गेली, स्वराज्य झालं, नंतर त्याचं जाणं सार्थक ठरलं. तसं विचाराचं जाणं निरर्थक नाही, सार्थक आहे. विचार संपाला पण सार्थक होऊन संपाला, त्याच्या संपण्यास सार्थक आहे. जीवनमुक्ताचा देह संपतो पण सार्थकी लागून संपाला. जीवनबद्धाचा देह संपतो पण निरार्थक संपाला. संपणं सारखंच आहे. चहा सांडून बी संपाला आणि पिऊन बी संपाला, सारखं नाही. दूध पिऊन संपलं, सांडून संपलं, संपण्यात सारखे आहेत पण सार्थक निरार्थकात सारखे नाहीत. तसं इतराचा देह झिजला, संपाला, हाडाचे काळ झाली आणि संतांची बी देह संपली पण सार्थक आहे. देह कष्टविती परोपकारी. कोणाचा तरी चालू आहे मोबाईल. काळूराम कोण आहेत ते, जालिंदर कोण आहेत, यांचे व्हिडिओ चालू आहेत. म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा आणि व्हिडिओ पण बंद करा. काळूराम महाराज, दिनकर महाराज. हा ते पुन्हा फिरते घरामध्ये फिरते पुन्हा ते. ठीक आहे, ठीक आहे, केला. हे विशेष आहे. पुन्हा हा केलं, सगळं बंद केलं आता. शांत होऊन एका जागेवर बसून ऐका. आणि तुम्हाला जर गडबड असली तर ऐकू नका, कारण तशा गडबडीत हे ऐकायचं नाही, फायदा नाही त्याचा. तुमच्या तिकडच्या कामाला अडचण येईल. तेच काम करा जे करायला लागले ते व्यवस्थित, ती सेवा ठरण. ठीक आहे. को होस्ट केलंय मी, हा महाराज. आता तुम्ही पण करू शकता. हा तुम्हाला काय? दोघांनाही केलं मी, को होस्ट करून टाकला. आता तुम्ही पण म्यूट करू शकता किंवा बाहेर करू शकता. ठीक आहे, ठीक तुम्हाला आहे. सरांना बी केलं आणि तुम्हालाही केलं मी, दोघांना केलं. बरोबर. हा सरला करा. आता मला नाही करता येणार, कारण की मी करण्यात नाही बरोबर, होत ठीक ना. आहे, हरकत नाही. आता हा, तुम्हीच केलं आता महाराज नाही जॉईन नाही, त्याला बी करून टाकणार होतो, म्हणजे कसं ठीक. विक्षेप व्हायचं काम हा, नाही. आपला बरोबर. सर काय चाललो होता आपला विषय, कमावत महाराज? हो, गतीला गेले ना, त्यांचं सार्थक, त्यांनी यश देऊन गेले म्हणून ते सार्थक झालं. बरोबर, बरोबर. संतांचा हो, विजय. हा. संतांचा बी देह झिजला, झिजला म्हणजे संपाला, वीरला, पण सार्थकी लागून. तुकोबरायाचा देह जरी गेला असला तर गाथा देऊन गेलाय. ज्ञानोबरायाचा देह जरी समाधीच एक वाटला असला तरी बी ज्ञानेश्वरी अमृत अनुभव देऊन गेला, म्हणजे सार्थकी. बीज गेलं पण कणीस देऊन गेलं तर सार्थकी लागलं बीज ती. आणि खडकावर किंवा नालीत कुठं बीज पडलं तर ते बीज व्यर्थ गेलं. दाण्यात दोन्ही सारखे. बीज दगडावर पडलं, खडीत पडलं, वाळूत गेलं आणि बीज पेरणीत गेलं. जाणं सारखं आहे दोन्हीच, पण सार्थकी लागून जाणं आणि निरार्थक जाणं. त्याप्रमाणे सार्थक हा विवेक सार्थकी गेला. तानाजी सार्थकी गेला, सार्थकी लागला, म्हणून पवाडा आहे तानाजीचा. रावणाचा कोणी पवाडा गायला नाही, कुंभकर्णाचा कोणी पवाडा गायला नाही, कर्णाचा कोणी पवाडा गायला नाही.
ध्यानात घ्या ही गोष्ट. कारण त्याचं जाणं इतराच्या कामी नाही, इतरांना आदर्श नाही. त्याचं जाणं त्याच्या कामी नाही, इतराला आदर्श नाही. तसं इतर साधनाचं झालं, पण या विवेकाच्या साधनाचं आदर्शभूत जाणं आहे. त्याचं जाणं सुद्धा आदर्श आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून बोधाचं संपन्न सुद्धा एक आदर्श आहे, एक वैभव आहे. आता त्यानं राहणं विकृती. म्हणून ब्रह्मज्ञान व्हावा, ब्रह्मज्ञान जावा. म्हणून संतांचा अवतार संपणं एक सोहळा आहे. सोहळा आहे तो, शोभणं आहे, ती शोभा आहे. ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. असो त्याप्रमाणेच हा निर्धारित विचार निमोनी झाला साचार. निम्न त्याचं साचाराला प्राप्त होणे, सत्याला प्राप्त होणे. म्हणून निमोनी झाला साचारू स्वामीच्या संकटी सुरू सोबटुसायचा. हा शब्द आपल्याला दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. त्याचा आपण थोडा विषय पाहू. की महाराज सांगतात विचार निश्चयपूर्वक नाहीसा झाला. ज्याप्रमाणे राजाला संकट आले असता सूर शिपाई युद्ध करून मरण पावतो, त्याप्रमाणे विचार आत्मवस्तूच्या ठिकाणी आत्मवस्तूचे ज्ञान झाले असता नाहीसा होतो. विचार नाहीसा होतो, बाधित होतो. आता गुरुजी काय चिंतन सांगतात त्याच्यावर थोडं पाहू आपण. तसेच येथे म्हणजे या वरच्या ओळीचं असे सांगायले विश्लेषण विवरण. येथे म्हणजे परमात्मा वस्तू विषयी विचाराने निश्चयासह मरून आपले सार्थक केले. म्हणजे विचाराने जीवाला भगवत प्राप्ती करून देऊन आपणही स्वतः राहू नये. विचारानं काय व्हावं? विचारानं जीवाला भगवत प्राप्ती करून देऊन आपण स्वतः अडचण म्हणून तिथं राहू नये. वऱ्हाडानं लग्न लावून अडचण म्हणून आता मंडपात राहू नये. ब्राह्मणानं श्लोक म्हणून लग्न लावावं आणि आता नंतर अडचण म्हणून त्या दोघांच्या मधात राहू नये. आधी सहकारी घटक आहे, सोकाने असते, करोले असत्यान, ब्राह्मण आसन, पाहुणी मंडळी आसन, वऱ्हाडी असतील, हे सर्व कामाची बी येत आणि नंतर बिनकामी बी येत. तसा विवेक अत्यंत कामाचा आहे. संशयाची जोपर्यंत निवृत्ती होत नाही. बरोबर आहे. आता हे कसं विश्लेषण पाहूयाच. विवेक जो आहे तो संशय निवृत्त करण्यासाठी. संशय कोठपर्यंत असतात? अज्ञान जोपर्यंत तोपर्यंत संशय असतात. म्हणून विवेक हा ज्ञानापर्यंत जातो. घ्या. आणि ज्ञान झालं की अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञानाची निवृत्ती झाली की संशयाला जागाच राहत नाही. संशया बाहेर येईन कुठून? हे पहा, संशय कुठून येतो? कॅटलिकला चहा त्या थुटीतून बाहेर कस काय येतो? आत असतोय म्हणून. आतला जर संपला तर बाहेर कुठून येईल? तसं अज्ञान जर संपलं तर संशय कुठून येईल? ही गोष्ट काही बी जे बाहेर येतं ना आत असतं. आंतरीचे धावे स्वभावी बाहेर, आतलं बाहेर येत असते. संशय येणं, वाणीतून संशय बाहेर येणं म्हणजे आता अज्ञान असल्याचं लक्षण आहे. जेव्हा पूर्ण अज्ञान निवृत्त होईन आतलं, त्यावेळेला बाहेर संशय येणार नाही. आणि पूर्ण अज्ञान निवृत्त कधी होईल? ज्ञान झाल्यावर. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती ज्ञानात आहे. म्हणून विवेक ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचतो. ज्ञान उत्पत्ती विवेकाच्या संघर्षानं ज्ञानाचा दीप लागतो. जसं काडीला, गुलाच्या काडीला जर त्या टप्परवर घासलं तर ज्योत तयार होते ना अंधार निवृत्त होतो घरातला. त्याप्रमाणे विवेकाचा संघर्ष आहे, घर्षण आहे. विवेकाचं मंथन आहे. मंथोनी नवनीता तैशी घे अनंता, तो एक दृष्टांत आहे. आणि मंथोनी काडीला ज्योत निर्माण होते, ते बी मंथन, ते घर्षण मंथन आहे, संघर्षण मंथन आहे. तसाच विवेकाचं घर्षण आहे,
सद्गुरूच्या संगती शिष्याचा विवेक फुलत असतो, संघर्ष होत असतो की महाराज हे काय, ते काय, ते कसं, हे कसं, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, याचं कार्य काय, त्याचं कारण काय, अधिष्ठान काय, अध्यस्त काय, साधक बाधक जे सर्व प्रकारची विवेक आहेत देह आणि जगाच्या संबंधीची, जग आणि जीवपानाच्या संबंधी, जीवपाना आणि शिवपानाच्या संबंधीची सर्व उपाध्या घेऊन जे काय अनेक प्रकारची प्रतीती आल्या त्या कशा आहेत, याचा परिपूर्ण याचा सांग विवेक पुन्हा संघर्ष येईल आणि या संघर्षातून ज्ञान बोध उत्पन्न होतो आणि त्या बोधानं अज्ञानाची निवृत्ती होती आणि अज्ञानाची निवृत्ती झाल्यास संशय राहत नाही. संशय नाही राहिला ध्यानात घ्या, संशय नाही राहिले याचा अर्थ अज्ञान नाही राहिले आणि अज्ञान नाही राहिले याचा अर्थ ज्ञान नाही राहिलं. हा यात गंमत आहे. अज्ञान गेल्याशी संशय जात नाही, अज्ञान गेल्याशी अज्ञान जात नाही. अशा खुणा काही चुकू नको, ह्या खुणा आहेत. म्हणून ज्ञानोबाराय निर्धारेशी विचारू म्हणतात, स्वामीच्या संकटी सुरू सुभूतू म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायचं जे बोललंय ते परिपूर्ण रीतीने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की त्या परमात्मा वस्तूच्या विवेकाने निश्चयासह मरून आपले सार्थक केले, म्हणजे विचाराने जीवाला भगवत प्राप्ती करून देऊन आपणही स्वतः राहूनही राहतच नाही, त्याचा स्वभावच नाही राहण्याचा. तो का राहतो त्याचं कारण सांगू थोडक्यात पुढे चालू आपण. जर परिपूर्णतेनं नाही झाला विचार, लंगडा विचार झाला, अर्धा विचार झाला, तर मग विचार अहंकारानं राहत असतो. जे लाकूड पूर्ण जाळालं ते राहत नसते, जे अर्धवट जाळालं ते कोळसा होऊन राहत असते. तसा अर्धवट जर विवेक झाला तर तो अहंकारानं राहत असतो आणि परिपूर्ण जर विवेक झाला तर राहत नसतो. म्हणून महाराजाचं पाहून बोलले, साधू बोध झाला, परिपूर्ण झाला आणि मग नोरणी आठ्याला. लाकूड पूर्ण झाला तर काहीच उरत नाही त्या ठिकाणी, काळ उरत नाही, काजळी उरत नाही त्या ठिकाणी, कोळसा उरत नाही. उरलं तर पांढरं उरते खाली पूर्ण लाकूड झाल्यावर, आणि ती पांढरं इतकं हलका असतंय की वाऱ्याच्या लहरीने उडून जाते, तिथं काहीच नाही. पूर्ण लाकूड जायचं लक्ष, अर्धवट जायचं लक्ष जरवड तसाच राहतो कोळसा. ते इथं स्वतः काळ दुसऱ्याच्या हात तोंड काळ करीत असते. बुडल्याला विचार, अर्धवट झालेला विचार स्वतः घातक नाही, दुसऱ्याला घातक नाही. अहंकाराच्या रूपानं ते काळ होऊन होते, ते कोण्याच कामी नाही. म्हणून साधुबोध झाला तो नरून आठ्याला. म्हणून विवेक कधी राहत असतो, अर्धवट झाल्यावर. म्हणून अर्धवट विवेक घातक आहे, अर्धवट ज्ञान घातक आहे. म्हणून परिपूर्णाच्या संगतीत राहावा आणि परिपूर्णता करून घ्यावा. म्हणून महाराज म्हणते, जीवाला भगवत प्राप्ती करून देऊन विचारानं स्वतः राहू नये, राहतच नाही, त्याचा स्वभावच नाही राहण्याचा. अर्धवट झाला तर तो राहत असतो, हे त्याचं लक्षण सांगितलं. कारण विचाराचा उपयोग आवरण निवृत्ती करिता आहे. विचाराचा उपयोग हे साधन आहे. कशात साधन आहे? ते आवरण निवृत्तीचं, अज्ञान निवृत्तीचं साधन आहे. आवरण निवृत्त झाल्यानंतर तो आपलाही नाश करून घेतो, तरी पण त्याला सार्थकताच आहे. आवरण निवृत्त झाल्यानंतर त्याचा स्वतःचा सुद्धा आत्मघात होतो, नाश होतो. जसा ज्योत तेलाला आणि वातीला खात बसत असते, आणि तेलाला आणि वातीला तिनं खाल्लं तर ती स्वतः संपत असते. कारण तिचं जगणं त्याला वातीवर आहे, आणि त्याला वातीला खाऊन जगणे, त्याला संपणे आणि त्याला संपायला निघली ती, ते संपल्याशी राहत नाही ज्योत, दिव्याची ज्योत. तसंच विवेक अविवेकाला आणि अविद्येला खात असतो, आणि यायला खाल्ल्यावर तो राहत नसतो. ही गोष्ट. म्हणून तो आणि त्यात न राहणं ही सार्थकी लागली. दिवस निघला, तेल संपलं, वात संपली, ज्योत संपली, पण सार्थक लागलं. रात्र भागली, रात्रीच्या अंधारा करता तर उजेड पाहिजे. आता काय करायचा उजेड? दिवस निघला तर तेल संपलं, संपू द्या, वात जायली जळू द्या, ज्योत नाही राहिली नाही राहू द्या.
तिचं काम होतं काही काळ त्या काळात. आता ते नाही. आता एवढा सहस्त्रदीपी दीपकशी प्रकाशली प्रभा. आता एवढा सूर्योदय झाला. सहस्त्रदळी उगाला सूर्य जायचा, किंवा सर्वा घटी पूर्ण एकनांदी असा सूर्य उगाला आता. माऊली ती स्वभास्व असा सूर्य उगाला आता. आता ह्या दिव्या बातीची काय गरज आहे? आता हा विवेक आणि आता हा विशेषातला बोध नाही उरला तरी चालतं, याची गरज नाही आता. म्हणून ते त्याचं जाऊन सार्थक झालं असं महाराज आपल्याला लक्षात आणून द्यायला. कशाचं? त्या विचाराचं जाऊन सार्थक झालं, सार्थकी लागला तो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून महाराजाचं किती आपल्याला सखोल, किती सहज आणि किती आपल्याला बोलणंय महाराजाचं की येत निर्धारेशी विचारू निमुनी झाला साचारू. स्वामीच्या संकटी सुरू सुभटू जायचा म्हणून विचाराचं जाणं तिथं सार्थकी आहे असं आपल्याला महाराज सांगायचे. पुढचं वाचन करू. त्यास दृष्टांत देतात. आपला हे नाश करून घेतो त्याला सार्थकच झाली, मला सार्थकी लागला. हे पहा, कारण ते संपल्याशिवाय तसं होता येत नाही आणि ते संपतच असते. जसं तानाजी गेले पण गड जिंकला, बाजी प्रभू गेले पण खिंड पावन झाली ती. तेल जळालं संपलं पण उजेड देऊन संपलं. रात्रीचा अंधार त्यांनी निवृत्त केला. अन्न संपलं भक्षण केलेलं पण तृप्ती देऊन संपलं. सार्थकी लागलं ते. जसा पैसा केला पण खरेदी केली, पिशवी भरली. बाजारात पैसा केला, खिसा रिकामा झाला आणि पिशवी भरली, सार्थकी लागला तो. चोरानं खिसा हाणला, सार्थकी नाही लागला. पिशवी रिकामी, खिसा रिकामा. पिशवी भरून जर खिसा रिकामा झाला तर सार्थकी लागला. पुण्य गेलं पण सुख झालं पुण्यानं. सुख देऊन पुण्य गेलं, कामाचंही कामी लागलं ती. शक्ती देऊन तप गेलं, तप गेलं पण शक्ती आली. तप संपलं, तपचर्या संपली पण शक्ती आली अंगात, दैवत प्राप्त झालं तर ते तप सार्थकी लागलं. जसं आपल्या दृष्टांतात बुद्धी सिद्धी देऊन जात असती. बुद्धी दोन वस्तू देते, एक तर सिद्धी देती, नाही तर एक बोध देती. बुद्धी गेली, सिद्धी आली. ज्याला सिद्धी पाहिजे होती त्याला रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्ध्याला बुद्धी राहत नसती, बुद्धी संपत असते, त्याची चवा रिद्धी सिद्धी. बुद्धी दोन ऑप्शन मध्ये संपते, एक तर सिद्धी देऊन, नाही तर एक सिद्धांताला प्राप्त होऊन. म्हणून पण ती सिद्धांताला प्राप्त होऊन संपली तर ती सार्थकी गेली. त्याप्रमाणे हा विचार इथं सार्थकी लागला, सिद्धांत स्वरूपाला म्हणजेच आपल्या अधिष्ठान स्वरूपाला प्राप्त झाला. त्यास दृष्टांत दिलेला आहे. ज्याप्रमाणे राजावर संकट आले असता त्यास प्रधानमंत्री आपण स्वतः मरून राजाला यश मिळवून देतो, या दृष्टांत आपण पाहिलेलाच आहे. हाच कोणी एक मंत्री, म्हणून तसा विचार हाच कोणी एक मंत्री आणि तो आपण स्वतः परमात्मा वस्तू करिता नाहीसा होतो, सार्थकी लागतो. म्हणून हे एक आपण रूपक केलेले ज्ञानोबा रायानं ते आपण पाहिलं. विचाराचं कसा संपत होतं, पण एक याच्यावर लागतं. तुम्ही पाहू थोडा संपूच वेळ आटपत आलेला आहे. सांगायचं तात्पर्य एकच ह्याच्यात की इथं निर्धारीशी विचारू, इथं निश्चयासह विवेक निमोनी झाला साचारू. निमोनी शब्दाचा अर्थ घ्यायचा, अध्यास ठरला, अध्यस्त ठरला, तो कल्पित ठरला. परमवस्तूच्या ठिकाणी तो कल्पित ठरला. निमोनी झाला साचारू, आणि साचारू झाला जसा प्रकाशात सर्पद्वरी झाला, सर्पद्वरी होऊन दिसावा, तसा विचारच परमात्मा लक्षात आला. नित्य परमात्मा रूप लक्षात आलं, जगत ब्रह्मरूप लक्षात आलं, देहेच विठ्ठल लक्षात आला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. ज्याला मी आतापर्यंत मीन माझा म्हणत होतो, ज्याला मी हरामासाचा म्हणत होतो, ज्याला मी पापा पुण्याचं फल म्हणत होतो, ज्याला मी भौतिक म्हणत होतो, तो ब्रह्मही लक्षात आला. देह ब्रह्मही लक्षात येणं
ही ज्ञानाची समाप्ती. जग ब्रह्म हे लक्षात येणं हा ज्ञानाचा अन्वय, ब्रह्मज्ञानाचा अन्वय रूपानं भक्ती झालेली. विचार ब्रह्मरूप लक्षात येणं आणि विचाराचं विचार पण संपणं ब्रह्म लक्षात येणं ही ज्ञानोत्तर भक्ती. पुन्हा काहीच नाही राहिलं, आता वेगळं नाही राहिलं. तुका म्हणे आता नाही दुसरं नाही आता, अनेक दुसरे मज नाही आता, दुसरं नाही आता, दिसतंय दुसरं नाही दुसरं. याला कल्पित भेद आणि वास्तव अभेद म्हणतात. ही जीवनमुक्ताची प्रतीती, जीवनमुक्ताची जीवनमुक्त स्थिती. दिसतंय दुसरं नाही दुसरं, समस्त हे वासुदेव असा हे प्रतिती समजतही. रसाचा उतला भाव. भक्ता माझी राहो आणि माझी ज्ञानी राहो, तो. ज्ञानी आहे तोची. हे समजतही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. भक्ता माझी राहू म्हणजे राजा आणि ज्ञानी आहे तोची तोच ज्ञानी. हेची भक्ती, हेच ज्ञान, एक विठ्ठलाची जाण. म्हणून अशा प्रकारचा समन्वयापूर्वक त्याचा व्यतिरेक आणि अन्वय लक्षात आला पाहिजे आणि आपली सहज स्थिती आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि अशी लक्षात येणं हीच जीवनमुक्ती, हीच ज्ञानोत्तर भक्ती. आणि मग आता करेल ती भक्ती, आता बोलन ती भक्ती, आता चलन ती तीर्थयात्रा आहे, आता बोलताना ते वेद मंत्र आहेत, आता करताना ती सेवा आहे. पण अशा स्थितीला आल्यावर, अशा महाराज, स्थिती हा या स्थितीलाच मग विदेह मुक्ती असं म्हणायचंय का? या स्थितीला या स्थितीला त्याच्या वागण्याचा हेतून वागण्याचा ताळमेळ नसतो म्हणून विदेह स्थिती म्हणायचं. ते अंशात नाही तर देहाची प्रतीती आहेच ना, पण त्याला देहाचा संबंध नाही. देह असताना तो देह नसल्यासारखा त्याचा व्यवहार आहे, म्हणून त्याच्या दृष्टीने विदेह स्थितीचे. पण आपल्याला त्याचे शिष्य आहेत, कोणी अनुयायी आहेत, ते त्याचा देह पाहतात. म्हणून त्याला फक्त त्याचं तारतम्य नाही राहिलं. भूक तहान, बोलणं वागणं काय कुठं तारतम्य नाही. स्त्री कोण आहे पुरुष कोण आहे भाव नाही, खाण्यापिण्याचं भान नाही. म्हणून त्याला त्या अंशात विदेही महात्मा म्हणतील. विदेही महात्मा, तारतम्य नाही व्यवहाराचं, त्याला व्यवहाराचं तारतम्य नसते. हो. आणि ज्ञानाच्या भूमिकेची देहाचा म्हणजे संबंध नसतो, देह दिसतो त्याचा संबंध नसतो. तो देहाचा संबंध गृहीत धरून जीवनच जगत नाही. देहीच विदेही भोगोदशा, तो देहात दिसतो प्रारब्धवश, प्रारब्धानं अडकलेला आहे. फक्त स्वरूपानं अडकलेला नाही तो, विचारानं अडकलेला नाही तो, वासनेनं अडकलेला नाही तो, प्रारब्धाच्या कर्मानं अडकलेला नाही. ते बी त्यानं अभ्यास ठरविलाय. फक्त त्याच्यामुळे प्रतीती आहे देहाची, त्याच्यामुळे व्यवहार आहे, प्रारब्ध अंशातला व्यवहार आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि त्याच्यामुळे ते दिसायला लागली द्वैत प्रतीती. हा भाग जसा आरशामुळे तोंड दिसायला, तोंड नाही पुढे कळाला, आरशामुळे दिसायला, प्रतिबिंब नाही पुढे निश्चय झाला सर्व मानवाचा, फक्त आरसा असल्यामुळे दिसायला लागलं पुढं. आहे थोडंच ते. तसं प्रारब्ध असल्यामुळं, मागचं जे प्रारब्ध आहे त्याच्यामुळे हे जग दिसायलंय, त्याच्यामुळे देह दिसायला, त्याच्यामुळे सुख दुःखात दिसायले, त्याच्यामुळे द्वैत प्रतीती आली. द्वैत आहे थोडंच. असा त्याचा समन्वय त्यानं लावलेला असतो. म्हणून तो आरसा पुढे घेऊन बी प्रतिबिंबावाला नाही, बिगर प्रतिबिंबावाला आहे. तसा त्याला देह दिसत असताना बी तो विदेही सदेही नाही, देहावाला नाही. म्हणून त्याला काय आता म्हणा, सदेही म्हणा विदेही म्हणा काही म्हणा, पण त्या म्हणण्यात अर्थ नाही. त्या महात्म्याचा आपण काहीतरी उपयोग करून घ्यावा आणि आपल्याला तशी स्थिती, आपल्याला तसा निश्चय, आपल्याला तशी ब्रह्मनिष्ठा होण्यासाठी त्यांच्या संगतीत प्रयत्न करावा. हाच त्या साधू संतांची सेवा आहे, हा त्याचा उपयोग आहे, हीच सार्थकी जाणे. म्हणून अशा रीतीनं ज्ञानोबारायानं आपल्याला ह्या विचार कसा ब्रह्मरूप होतो, ब्रह्मनिश्चय सुद्धा कसा, हे पाहता. ब्रह्मनिश्चयाबद्दल काल बी बोलतो ना आपण, थोडा बोलू एक शब्द संपू, की हा जो ब्रह्मनिश्चय आहे हा व्यावहारिक आहे आणि त्याची जी निष्ठा आहे ती पारमार्थिक आहे. म्हणून ब्रह्मनिश्चय किंवा ब्रह्म जे निश्चय केला ना तो निश्चय व्यावहारिकच आहे आणि व्यवहारातच तो खोटा आहे. फक्त त्यानं केलेला जो निर्देश आहे तो खरा आहे.
जसं काल मी दृष्टांत घेतला आणि आज बी घेतो तो स्पष्ट करण्यासाठी, की स्वप्नामध्ये एखाद्याला दैववशात की स्वप्न आहे असं कळावं. स्वप्नात मी हत्ती घोडी पाहा लागलो, हे हत्ती घोडी खरी नाहीत. स्वप्नात मी जंगल पाहलो, हे जंगल खरं नाही. आणि मला घर दिसना पण मी घरात झोपलेला आहे. घराची प्रतीती नाही पण घर खरंय, जंगलाची प्रतीती पण जंगल खोटय. असं त्याला जसं स्वप्नात निश्चय भाव, हे निश्चय खरा आहे का खोटा? व्यवहारात झाल्या त्याचा हे विषय स्वप्नातच झाला, स्वप्न सर्व खोटे तर निश्चय खरा आहे का? पण निश्चयानं ठरलेलं खरंय का खोटं हे ध्यानात घ्या. निश्चय खोटा आणि निश्चयानं ठरलेलं खरं. आता काय लक्षात घ्या ताई, यालाच लक्षार्थ म्हणतात, लक्षणा म्हणतात. लक्षणा स्वतः खरी नसती आणि लक्ष खरं असतं, हे ध्यानात घ्या. सर्व स्वप्नच खोटं असल्यामुळं स्वप्नातल्या बुद्धीनं केलेला निश्चय खरा का खोटा? पण निश्चय स्वप्नातला असल्यामुळे निश्चय स्वप्न आहे, पण निश्चयानं जे ठरलंय ते स्वप्न नाही, ते खरंय. ते जंगल खोटंय आणि घर खरंय. त्याचा दिसायला लागलेला, जंगलात फिरायला लागलेला देह दिसायला तो खोटा आहे आणि अंथरुणात पोहडलेला खरा आहे, ते सुरक्षित आहे. आणि तो त्याचा प्रत्यय नाही, अनुभव नाही त्याचा. ज्याचा अनुभव नाही ते खरंय आणि ज्याचा अनुभव आहे ते खोटंय. जे दिसायले ते खोटंय आणि जे दिसत नाही ते खरंय. ज्याची प्रतीती ते खोटंय आणि ज्याची प्रतीती नाही ते अप्रतीतिरूप सत आणि प्रतितिरूप असत. जरा ध्यानात घ्या खोटे. जे कळायले ते खोटंय आणि जे कळत नाही ते खरे. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे. म्हणून निश्चय खोटा आहे आणि निश्चयानं ठरलेलं खरंय. निश्चयानं ठरले ऐकते, निश्चयानं ठरले व्यापक, निश्चयानं ठरले सचितानंद, निश्चयानं ठरले असंग, निश्चयानं ठरले अद्वैत, निश्चयानं ठरले अव्यक्त. ध्यानात घ्या जरा. निश्चयानं ठरलेलं खरंय, निश्चय खोटा आहे. आणि इकडे कसं होतं, जग सत्यत्वाचा निश्चय होता आधी, जग बी खोटं होतं आणि जग सत्यत्वाचा निश्चय बी खोटा होता. आणि जग मिथ्या आहे आता. तर जग मिथ्यात्वाचा निश्चय आणि जगाचं मिथ्यात्व दोन्ही खोटे. आणि ब्रह्मसत्य हा निश्चय खोटा आहे आणि ब्रह्मसत्य हे खरे. तर थोडी बुद्धी शुद्ध, स्थिर, सूक्ष्म, अंतर आणि शास्त्र शुद्ध आणि संतांच्या शब्दानं शुद्ध झाली तरच ह्या गोष्टी आपल्याला कळायसारख्या, पटायसारख्या, बाणायसारख्या होतील. म्हणून जे हळुवारपणे येईल तेच हे उपयोगात जाईल. होण्यासाठी आपण संतांची सेवा, शास्त्राची सेवा, एकनिष्ठा आणि संप्रदायपूर्वक आपल्याला परिपूर्ण साधना घडणं आवश्यक असतंय. तुका म्हणे येथे न चले तातडी. म्हणून आपण कोणत्याही प्रकारची गडबड न करता हळूहळू हळूहळू चालून आपण संतांच्या संगतीत राहू आणि संतांच्या संगतीत हे अमृतानुभवाचं चिंतन लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, वेळ झालेला आहे. हो हो महाराज, सुंदर चिंतन अगदी. देशमाने सर काहीतरी म्हणत होते मध्ये ते. हा म्हणा म्हणा, बोला म्हणा ते- त्यांना. आहे वेळ. ते देशमाने सर मगाशी बोला चालू ना. होतं ना, ते त्यांचा देह हा प्रारब्ध रूपाला हो, फक्त हो. प्रारब्ध उरलेलं आहे म्हणून दिसत असतो. तर त्याच्यासाठी मी सांगितली होती ते वर्तत दिसते ही परिदेही